मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारनं शेतकऱ्याचाच खिसा कापला असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे। सरकारकडून एक प्रकारे आधुनिक टोलवसुलीत सुरू असल्याचं रोहित पवार म्हणाले। पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का असा खोचक प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। अजून किती दिवस महाराष्ट्राला वेड्यात काढणार असं सुद्धा रोहित पवार म्हणाले। एवढा मोठा निधी जर आमचा महाराष्ट्र टॅक्समध्ये देत असेल त्याच्यात तुम्ही दिजाभाव करत असेल आणि सरकार पैसा कोणाकडनं वसूल करते तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं तुम्ही 15 रुपये अतिरिक्त घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही तिथं मदत करणार असाल म्हणजे आपण देवाला जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिथं लक्ष्मी अर्पण केली असती नाही तर आपण देवाला जे काही अर्पण करत असतो तीच तुम्ही घ्यायची आणि परत स्वतःची आहे म्हणून तुम्ही देवाला तिथं द्यायची असं जर प्रकरण या राज्यामध्ये होत असेल तर खऱ्या अर्थाने हे सरकार हे राज्य चालवण्याच्या लायकीचं नाही असं आमचं ठाम मत आहे। कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते 5 रुपये जाणार आहे त्यामुळे आणि जाणार कोणासाठी शेवटी आमचा शेतकरी बांधव पुरामध्ये अडकलेला आहे। प्रचंड यावर्षी न भूषण भविष्यात अशा प्रकारचे पाऊस झालेत परंतु याच्यातून काही शेतकऱ्यावर काही परिणाम होणार आहे असं जे सांगितलं जातं ते अजिबात होणार नाही। तर म्हणजे त्याची ही विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो। 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा आपण दिला पाहिजे। पूर्वी आपण 5 रुपये देत होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून वैद्यकीय मदत मोठ्या प्रमाणात केली जाते। आता जिल्हा लेवलला सुद्धा कलेक्टरकडे आता ते कक्ष ओपन केलेला आहे। त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणून 5 रुपयाच्या ऐवजी 10 रुपये करा असा आग्रह झाला आणि तो कालच्या बैठकीत निर्णय झाला। त्यामुळे आता 10 रुपये प्रति टन हा मुख्यमंत्री सहायता निधीला यावर्षी गळीत हंगामामधून जेवढं क्रशिंग होईल त्याप्रमाणे निधी जमा केला जाईल। मला असं वाटतं हा निर्णय का घेतला याच्यात तपासून बघावं लागेल। शेतकऱ्याची शेवटी मदत झाली पाहिजे, शेतकऱ्याकडनं शेतकऱ्याची मदत मिळावी किंवा जे काही निर्णय झाला असेल याबद्दल मी पुन्हा तपासून बघतो। आज तर माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही।